नमस्कार, साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे हिरवे वाटण घालून वांगे बोंबीलची भाजी। चला तर आपल्याला हिरवे वाटण घालून वांगे बोंबीलची भाजी बनवायची आहे। तर साहित्य बघूया। तर मी 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, आलं 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 1 छोटा चमचाभर धने घेतलेले आहेत, 2 लवंगा आणि 4 मिऱ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं सुकं खोबरं घेतलंय बारीक, चवीसाठी मीठ आहे आणि कोथिंबीर आपली चिमूटभर थोडीशी हळद घेतली। आता हे बोंबील आहे ते मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। हे आपल्याला फक्त आता तेलात तळायचे आहेत। 2 ते 3 वांगे घेतले आणि त्याच्यात एक बटाटा टाकणार आहे। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। चला आता आपल्याला हे वाटण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। आता मी याच्यात या मिरच्या घातलेल्या आहेत, थोडेसे या कापलेल्या, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 7-8, आल्याचा तुकडा, हे सुकं खोबरं घेतले बारीक केलेलं, छोटा चमचाभर धने आहेत आणि 4 मिऱ्या आहेत, 2 लवंगा घेतलेल्या आहेत। आणि आता आपल्याला त्याच्यात थोडीशी अजून ही कोथिंबीर त्याच्यात टाकून घ्यायची आणि पाणी घालून हे चांगलं वाटण बारीक मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। तर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। ते बघा अशा प्रकारे मी वांग्याच्या फोडी करून घेतलेले आहेत, अख्खं वांगणी ठेवलेले आणि बटाटे पण अशा प्रकारे लांबट कापून घेतलेले आहेत आणि हे आपलं वाटण अशा प्रकारे दळून घेतलंय। तर चला तर आता कढई गरम झालेली आहे, त्याच्यात आपण आता थोडंसं तेल टाकून घेऊया। आपल्याला बोंबील तळायची आहेत। बघा तेल पण गरम झालंय, आता आपण त्याच्यात बोंबील तळून घ्या। आणि हे बोंबील मी धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि सुकून घेतलेले आहेत। ते आता मी फक्त हे तेलात तळून घेणार आहे। आता बोंबील आपल्याला चांगले लालसर होईपर्यंत तेलात तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे। बोंबील तळून झालेले आहेत, आता हे काढून घेतले मी। आता या तेलामध्ये आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे। आपल्याला मसाला पण आता चांगला परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला दुसरं काही तिखट घालायची गरज नाही, करायची त्याच्यात मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या तिखट घातलेल्या आहेत आणि आपल्याला ही याचीच भाजी बनवायची हिरवी मिरची घालून। हे बघा आता आपला मसाला पण हा चांगला तेलात परतवला गेला आहे आणि तेल पण त्याला चांगल्या प्रकारे सुटले आहे। आता मी याच्यामध्ये थोडीशी किंचित चिमूटभर हळद टाकणार आहे। हळद किंचित बरंच टाकलेली मी, आपल्या भाजीला पण कलर चांगला यायला पाहिजे, त्याच्यामुळे थोडंसं चिमूटभर हळद घालायची। आता या मसाल्यातच आपल्याला हे वांगे आपल्याला परतून घ्यायची चांगली। वांगे आणि बटाटे याच्यात परतून घ्यायचे। थोडंसं चिमूटभर मीठ टाकणार आहे। त्याला 1 ते 2 मिनिटांसाठी आता मी झाकून देणार आहे। आता 2 ते 3 मिनिटं झाले। आता आपले वांगे आणि बटाटे वाफवून घेतलेले आहेत आपण, ते पण मसाल्यामध्ये छान वाफवले गेले। आता मी तळलेले बोंबील याच्यात टाकून घेणार आहे। आता हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये। आता आपल्याला याच्यात रस्सा करायचा आहे, तर मी हे गरम पाणी केलेलं आहे थोडंसं, त्याच्यात गरम पाणी टाकून घेणार आहे। साधारण तांब्याभर पाणी ठेवलेलं होतं। आता आपल्याला याला चांगली उकळी द्यायची आता 5 ते 10 मिनिटं। आता हे शिजण्यासाठी आपण पुन्हा झाकून देऊया। आता चवीनुसार थोडंसं आपण भाजीत मीठ टाकून घेऊया। आधी पण मी थोडंसं किंचित मीठ टाकलेलं होतं, आता पुन्हा थोडंसं मीठ टाकून घेऊया। थोडीशी कोथिंबीर आणि गॅस कमी करून द्यायचा आणि 5 ते 10 मिनिटांसाठी हे झाकून देऊया। चला तर आपले 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपली भाजी पण कशी झाली बघूया। हे बघा हिरवं वाटण घालून केलंय म्हणून भाजीला हिरवाच कलर आलेला आहे आणि अशा प्रकारे भाजी जर करून खाल्ली ना तर खूप छान लागते चवीला।
तुम्ही चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत हे खाऊ शकतात. आणि याच्यासोबत भात बी करून खाल्लं ना तर खूप छान लागतो, रसात त्याच्यात टाकून खाल्ल्याने. तर अशा प्रकारे आपणही करून बघा, भाजी खूप छान लागते चवीला. चला तर आपली हिरवे वाटण घालून वांगे बोंबीलची भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा. धन्यवाद.